प्रकाशनाची 8 वर्ष वाटचालीची आज पूर्ण होत आहेत. आज वर्धापन दिन पण आहे त्रिधारा प्रकाशनाचा. 2016 साली या प्रकाशनाची अधिकृत नोंदणी आपण केली 25 एप्रिल रामनवमीला. आणि तेव्हा खरं तर फक्त शालेय स्तरावरची संस्कृतची पुस्तकं जी शिक्षकांना विद्यार्थ्यांना उपयोगी होतील, जी क्वालिटीनी ज्याला आपण म्हणतो दर्जा त्यांचा सर्वोत्कृष्ट असेल, ज्या योगे शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी संस्कृत चांगलं शिकले तर पुढे 11वी 12वी BA MA पुढे संशोधन PhD पर्यंत ते येतील, त्यांचा काहीतरी एक रस त्याच्यामध्ये विकसित होईल. अशा खरं तर मी मर्यादित म्हणत नाही, पण एका विशिष्ट उद्देशाने त्रिधारा प्रकाशन हे सुरू केलं होतं 2016 मध्ये. सुरुवातीची जवळजवळ 10 प्रकाशनं पहिल्या 2 वर्षामध्ये झाली. ती सगळी शालेय स्तरावरच्या 8वी 9वी 10वी 11वी 12वी या स्तरावरची होती. 18 साली मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जिथे पूर्ण वेळ काम करते तिथे आम्हाला हर्षचरित या ऐतिहासिक काव्याचा काही भाग आहे, तर तो आपण अनुवादित करून जरा त्याचं पुस्तक प्रकाशित करावं. आता आपल्याला माहिती आहे कसं प्रकाशन आहे काय आहे, म्हणून खरं तर पहिल्यांदा स्वतःच मी माझं पुस्तक प्रकाशित केलं. ते खरं तर विद्यापीठीय स्तरावरचं पहिलं पुस्तक होतं त्रिधाराचं. त्याच्यानंतर आज जेव्हा निर्मला कुलकर्णीबाईंसारख्या एवढ्या मोठ्या संशोधिका त्रिधारा प्रकाशनासाठी पुस्तक लिहित आहेत, तेव्हा खरोखरच मला फार गौरवाची ही गोष्ट वाटते प्रकाशनासाठी. कारण बाईंनी आपलं सगळं संस्कृतचं संशोधन हे अतिशय उत्कृष्ट संशोधन असं केलेलं आहे. आणि पुणे विद्यापीठातून त्या UGCनी ज्यांना रिसर्च सायंटिस्ट म्हणून नेमलेलं होतं अशा फार मोठ्या पदावरून त्या पूर्ण काम करून निवृत्त झाल्या. त्यामुळे इतक्या मोठ्या संशोधकापर्यंतचा लेखक म्हणून आपल्याला त्रिधाराला लाभेल अशी मी कधीही खरं तर कल्पना पण केली नव्हती. फक्त 18 सालापासूनच्या आजच्या 24 सालापर्यंतच्या 6 वर्षात साहित्य दर्पण, जातकमाला, काव्यमीमांसा, पंचतंत्र, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, कुमारसंभव, उत्कीर्ण काव्य, किरातार्जुनीय, आर्षमहाकाव्य पुराण याच्यातले निवडक कार्य, चंपू भारत, संस्कृत साहित्यशास्त्राचा इतिहास, सृष्टिकोन, परिचय नाट्यशास्त्राचा, रत्नावली, मेडिसिन आणि आजचा मधुरा विजय, असं 17वं हे आपलं विद्यापीठीय स्तरावरचं किंवा ज्याला एक रेफरन्स बुक म्हणता येईल असं पुस्तक आपलं प्रकाशित होत आहे. आणि एकंदरीत प्रकाशनाचं हे 50वं पुस्तक आहे. या 8 वर्षांच्या किंवा या पुढच्या 6 वर्षांच्या टप्प्यामध्ये अनेक मोठमोठे संशोधक या प्रकाशनासाठी काम करणारे आपल्याला मिळाले. त्याच्यातले काही जण आता आवर्जून उपस्थित आहेत, त्याचा मला फार आनंद होतोय. त्याच्यात आमच्या अधिष्ठाता मॅडम मंजुषा गोखले मॅडम आहेत, मिरासदार मॅडम आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या ज्येष्ठ संस्कृतज्ञ, सुनीलाताई गोंधळेकर आहे इथे, हे अंबरीश खरे सर आहेत, जे सगळे आपल्यासाठी फक्त संशोधक म्हणून नाही तर त्रिधारा सारख्या प्रकाशनाला एक आपण कोणीतरी धडपड करणारी आहे ना आपल्यातली व्यक्ती, मग तिला आपण एक चांगलं काहीतरी पुस्तक, एक चांगला कंटेंट देऊ शकतो का, या विचाराने मला हे सगळेजण मदत करणारे असे मार्गदर्शकच मी त्यांना म्हणते मला भेटले. या सगळ्यांची खरोखर मी खूप मोठी ऋणी आहे. त्यांच्या ऋणातनं मुक्त वगैरे मला अजिबात व्हायचं नाही आहे. मला असाच आमचा स्नेहबंध कायम राहील एवढीच अपेक्षा आणि आशा करायची.